नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आर्ट ऑफ कन्सल्टेशन म्हणजे सल्ला मसलतीची कला या सेशनच्या दुसऱ्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। माझ्याबरोबर श्री पराग तांदळेजी या सेशनमध्ये पण असणार आहेत। तुमचं स्वागत आहे सर। थँक्यू मॅडम। तर सल्ला मसलत यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी काय करावे या सर्व घटकांची यादी तुम्हाला तयार करायला सांगितली होती आणि त्यानंतर आपलं आधीचं जे सेशन होतं तिथे आपण थांबवलं होतं। तर यावर तुमची नक्कीच चांगली चर्चा झालेली असावी। तर ठीक आहे, आता मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कृपया यशस्वी सल्ला मसलतीचा तुमचा अनुभव आता तुम्हाला सांगायचा आहे, ज्याचा तुम्ही कदाचित एक भाग होता, मे बी तुम्ही त्यामध्ये सामील होता, पण सल्ला मसलत यशस्वी झाली किंवा तुम्ही बघितलं असेल असंही असू शकतं। त्यामुळे येस परागजी, तुम्हाला काय सांगायचं वाटतंय? होय मॅडम, एकदा सल्ला मसलत मीटिंगमध्ये उपस्थित राहिलो असता स्वतःला सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी भाग्यवान समजतो की त्या मीटिंगचा मी भाग होतो, कारण त्या मीटिंगमध्ये प्रत्येक सदस्याला सर्वप्रथम बोलण्याची संधी मिळाली, इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर एज अरे वा अँड जेंडर। त्यानंतर आम्ही सल्ला मसलत सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी आम्हा सर्वांना समजून सांगण्यात आलेल्या होत्या। कारण आपण सल्ला मसलतीबद्दल ज्यावेळेस चर्चा करत आलो, आतापर्यंत चर्चा करत आलेलो आहोत आणि आपल्याला असे समजले आहे की केवळ नियमित होते तशी ही चर्चा नसते। सल्ला मसलत थोडीशी वेगळी असते। काय करावे काय करू नये याचे काही नियम असतात। म्हणून त्यांनी आम्हाला सुरुवातीलाच ही गोष्ट स्पष्ट केली की सल्ला मसलत कशासाठी आहे। अरे वा, म्हणजे हेतू आधीच सांगितला। अगदी बरोबर। तर कशी होते आणि आमच्या सल्लागार बैठकीचा हेतू काय आहे, त्यामुळे आम्हा सर्वांचे जे ध्येय होते ते अगदी स्पष्ट होते। आपण कशासाठी इथे बस जमलेलो आहोत सर्वजण आणि कशावर चर्चा करायची आहे। तर आम्ही चर्चा केल्यानंतर किंवा सल्ला मसलत केल्यानंतर काय परिणाम होऊ शकतो हे आम्हाला त्यांनी प्रत्यक्षात बघण्यास सांगितलेले होते। म्हणजे की निर्णयाच्या परिणामांची कल्पना करायला सांगितली होती। म्हणूनच ते म्हणाले की आमच्या सल्ल्याने जे काही निष्पन्न होणार आहे त्याचे परिणाम इतरांवरती काय होऊ शकतात याची थोडीशी सुरुवातीला कल्पना करा। बरोबर आहे। तर हा माझ्यासाठी एक खूप वेगळा असा अनुभव होता, कारण इतर कोणत्याही चर्चेने मला हा विचार करण्यास कधी सांगितलेले नव्हते। इतर मीटिंग्समध्ये किंवा डिस्कशन्समध्ये आपण सर्वांनी घेतलेल्या निर्णयाचे परिणाम काय असू शकतात याची सुरुवातीला कल्पना करणे हे आवश्यक आहे। म्हणजे मला असं म्हणजे लक्षात येत आहे की जेणेकरून तुम्ही जे बोलत आहात त्याचाच आग्रह तुम्ही धरणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्या बोलण्याचा काय परिणाम होऊ शकतो आणि त्या निर्णयावरती, परंतु निर्णय असा असला तर काय होईल याची मात्र तुम्हाला कल्पना करायला सांगितलेली होती, म्हणून हे तुम्हाला शक्य होतं। खूपच छान, खूपच छान। आणि हे देखील आम्हाला सांगण्यात आलेले होते की जर तुमच्याकडे कोणत्याही पूर्वकल्पित काही कल्पना असतील तर त्यापासून स्वतःला अलिप्त करा। डिटॅचमेंट आपण जो गुण बघितला होता, खरंच आहे। येस, त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले की प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुम्ही याआधी कुठल्याही अशा प्रकारच्या प्रकल्पांचा कदाचित विचार केलेला असेल किंवा काम केलेलं असेल तर कृपया अशा कल्पना इथे घेऊन येऊ नका। ती केवळ फक्त विचार चालतील, नो प्रॉब्लेम, अनुभव आहे ते बरोबर। तर चला नवीन सुरुवात करूया, तुमच्याकडे असलेल्या पूर्वकल्पित कल्पना बाळगू नका असं सांगण्यात आलं होतं। खरंच आहे, म्हणजे तो जो प्रकल्प तुम्ही केलेला होता त्याच्याच कल्पना तुम्ही इथे लागू करू शकणार। त्यामुळे सल्ला मसलत करण्यासाठी मला असं एक लक्षात येते की खुल्या मनाने तुम्ही जायला पाहिजे। बरोबर, अर्थातच। तर तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा, पण तरीही तुमचे मन खूप मोकळे असावे, खुले असावे। तुम्ही तुमचे मन इतरांचे दृष्टिकोन, त्यांच्या कल्पना यासाठी ओपन राहा। खरंच आहे। तर हे देखील खूप महत्त्वाचे आहे मला असं वाटतं। आणि अर्थातच आपल्या सर्वांना काही प्रमाणात प्रत्येकाला अनुभव असतो, पण त्यांचे स्तर, त्या अनुभवांचे स्तर कदाचित वेगवेगळे असतील, परंतु इतरांना समजून घ्या, इतरांना देखील आधी सामायिक करू द्या, त्यांना शेअर करू द्या आणि नंतर आपले मत सर्वात शेवटी व्यक्त करा। आणि आपला दृष्टिकोन ज्यावेळेस तुम्ही सामायिक कराल त्यावेळी तुम्ही जे नमूद केलेल्या काही कृतींपैकी आणखी एक म्हणजे आणि अतिशय महत्त्वाचे होते की प्रामाणिक राहा जी काही सांगत असतात, शेअर करत असताना, कारण त्याबद्दल फक्त प्रामाणिक नाही तर खूप प्रामाणिक राहा, कारण याचा परिणाम हा उपस्थित असलेल्या प्रत्येकावर आणि पर्यायाने शेवटी प्रकल्पावर देखील होणार आहे। खरंच आहे, खरंच आहे। म्हणून प्रामाणिकता किंवा सत्य बोलणे आणि प्रामाणिक व्हा, जसे हे इतर गुण होते ते आम्हा सर्वांसोबत त्यांनी सुरुवातीपासूनच शेअर केले गेले।
आणि सल्लामसलत करत असताना या सर्व गोष्टी तुम्ही पाळाव्यात किंवा कराव्यात असे आवर्जून सांगण्यात आले होते. खरंच आहे. म्हणजे प्रामाणिकपणा महत्वाचा, नाही तर तुम्ही आवाजव्य काहीही बोलू शकता. म्हणजे अगदी बरोबर आहे. खरं तर अनेक प्रसंगी कामाच्या ठिकाणी, कुटुंबात, मित्रांच्या गटात सल्लामसलत करण्याचा योग आल्यावर काही अटी आहेत ज्यामुळे सल्लामसलत खूप फलदायी होऊ शकते, खूप सशक्त होऊ शकते, असा माझा एकंदर अनुभव आहे. मी एक उदाहरण देऊ इच्छिते सगळ्यांना इथे की सल्लामसलत करण्यासाठी एक अट म्हणजे शांतता पूर्ण असणे. शांतपणे तुम्ही तुमचं मत बोलणं जे काय आहे ते बोलायचं. आता अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय शांत आणि शांततापूर्ण करण्यामध्ये तुम्ही सुद्धा योगदान देतात. एकदा मी आधी म्हटलं होतं की सोडा बाटली सल्लागार बनायचं नाही आपल्याला की जो एकदम बाहेर येतो. मला असं म्हणायचं आहे की जर आपण स्वाभाविकपणे चिडलो असू आणि नंतर आपण गटाकडे मान्यतेसाठी पाठवणार आहोत असे काही आपल्याकडे मुद्दे असतील, आपण विचार केला असेल, तर त्याच्यासाठी मग कुठलीच मदत होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या अनुभवामुळे आपल्यापैकी बरेच जण हातातील काही समस्यांचं निराकरण करण्यास सक्षम असतात, हे बरोबर आहे. पण हे उपाय मोठ्या नम्रतेने मांडले पाहिजे. हाच एक उपाय आहे, हाच एक व्यवहार्य उपाय आहे अशी समजून करून जर घेतली तर ते मात्र चुकीचं आहे. कारण तुम्ही मगाशी म्हणाले मन खुलं ठेवा. दुसरी गोष्ट अशी आहे की आपण देऊ केलेले हे उपाय ठोस तत्वांवर आधारित असले पाहिजेत. त्यामध्ये तत्वांचं पालन मात्र झालं पाहिजे. त्यामुळे तुमचे उपाय तत्वांच्या विरुद्ध नसावेत. त्या तत्वांच्या विरोधात जाऊच शकत नाही, कारण मग तुम्ही सल्लामसलत किंवा ते उपाय बरोबर नसतील. मग ते खूप महत्वाचं आहे. कारण अगदी मला वाटतं की आपण आय थिंक चौथ्या धड्यामध्ये चर्चा केली होती की तत्व आपल्याला सत्याचा प्रकाश देतात. त्यामुळे सत्याच्या प्रकाशातूनच योग्य निर्णय आपण घेऊ शकतो. तर परागजी, तुम्हाला आणखीन काही अनुभव आहेत का जे सांगायला आवडतील सगळ्यांना? निश्चितच मॅडम. अजून एका अत्यंत यशस्वी सल्लामसलतीचा भाग असताना आणि ती जी सल्लामसलत होती ती थोडासा एक राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्याबाबत होती. तर सल्लागार मंडळाचे जे सर्व सदस्य निवडलेले होते तेव्हा माझ्या अशा लक्षात आले की त्यांच्यापैकी प्रत्येकाचा सल्लागार संस्थेच्या प्रत्येक सदस्यांवरती प्रचंड असा विश्वास होता. त्यामुळे तुम्हाला यशस्वी सल्लामसलत जर करायची असेल तर हे खूप महत्त्वाचे आहे असे या ठिकाणी मला इथे नमूद करावेसे वाटते. विश्वास महत्त्वाचा. आणि आणखी एक मुद्दा होता ज्याचे निरीक्षण त्यावेळी करण्यात आले, ते म्हणजे की उपलब्ध असलेल्या सर्वोत्तम पर्यायांपैकी पर्याय निवडा. तर प्रत्येक जण म्हणत होता की ठीक आहे, ही गोष्ट आपण या मार्गाने करू, त्या मार्गाने करू शकतो, पण शेवटी आम्ही सर्वोत्कृष्ट पर्याय निवडला. अरे वा, आणि प्रत्येक सदस्य त्या मुद्द्यावरती तो सहमत होता. आणखी एक मुद्दा एक लक्षात आला की तो म्हणजे प्रत्येक जण अगदी स्पष्टपणे बोलत होता. त्यामुळे सल्लामसलत बैठकीमध्ये त्यांना जे काही सांगायचे होते, जे काही शेअर करायचे होते ते अगदी स्पष्ट होते. किंवा काही गोंधळात टाकणारे शब्द, कन्फ्यूज करणारे काही क्लिष्ट शब्द न वापरता ते स्पष्टपणे आपले मत तिथे मांडत होते. ओके, म्हणजे प्रिसिजन तुमच्या बोलण्यातलं आणि तुमच्या मुद्दे मांडण्याचं प्रिसिजन होतं. अगदी खरं आहे. तुमचं मनच जर स्पष्ट नसेल की तुम्हाला काय मांडायचं आहे तर तुम्ही स्पष्टपणे बोलू शकत नाही. त्यामुळे तुमचे विचार स्पष्ट असले पाहिजेत आणि मग तुम्ही ते स्पष्टपणे व्यक्त कराल. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे विश्वासाचं वातावरण असणं तुमच्या आजूबाजूला महत्त्वाचं आहे. त्यामुळे सभासदांनी एकमेकांवर विश्वास ठेवावा की प्रत्येकाचं मत हे चांगलं आहे आणि तो त्या हेतूसाठी काम करतोय असा विचार मांडला आहे. म्हणजे काहीतरी वाईट हेतू आहे असा विचार केला जाऊ नये. असं सांगते आहे की म्हणजे तिच्या आणखी काही वेगळ्या योजना असू शकतील त्या व्यक्तीच्या, असं पण मनात ठेवू नये. त्यामुळे आपल्याला खरोखरच विश्वासाची पातळी, एक उच्च पातळी गाठण्याची इथे गरज असते. तर सदस्यांमध्ये पूर्ण विश्वास असेल तरच सल्लामसलत यशस्वी होऊ शकते. या मुद्द्याला मी अगदी पाठिंबा देते, दुजोरा देते. आणखीन काही मुद्दे आहेत का तुमच्याकडे? ओके मॅडम, तर आणखी एक मुद्दा लक्षात येतो, आपण सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे की प्रत्येक सदस्य हा तर्कशुद्धपणे बोलत होता, म्हणजे लॉजिकली बोलत होता. ते भावनिक होऊन बोलत नव्हते.
त्यामुळे ते हा मुद्दा का मांडत आहे याची त्यांना संपूर्णपणे जाणीव होती. त्यामागे एक तर्क असा होता की या सल्लामसलत बैठकीत आणखी एक मुद्दा माझ्या लक्षात आला की तो म्हणजे सदस्यांपैकी एक वरिष्ठ सदस्य होते, जे काही सदस्य उपस्थित त्यांच्यापैकी त्यांनी एक उपाय सुचवला की आपण असे करू शकतो, त्यानुसार समस्येचे निराकरण होईल. पण एक कनिष्ठ सदस्य जे की वयाने कनिष्ठ म्हणजे अत्यंत तरुण होते आणि कमी अनुभव असलेला सदस्य देखील होता, त्यांच्याकडे एक चांगला आणखी उपाय होता. मग ते ज्येष्ठ सदस्य ते म्हणाले की वाह, ही गोष्ट खूप चांगली आहे. अरे वा. तर आधीच्या कल्पनेपेक्षा चांगली आहे. त्यामुळे या सल्लागार बैठकीमध्ये हा मोकळेपणा दिसून आला. वा, किती छान. म्हणजे हे किती महत्वाचं आहे की त्यांनी तो जो लहान त्यांचा कलीग होता त्याला सुद्धा बोलण्याची संधी दिली. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की एकदा सल्ला मसलती दरम्यान आणि एक सल्लागार बैठकीमध्ये मला आठवतंय की एक मुद्दा असा होता की खूप गुंतागुंतीचा होता. खूप चर्चा चालली होती, परंतु सल्ला मसलतीत सहभागी झालेले सदस्य एकत्रितपणे निर्णय घेण्यास सक्षम होण्यासाठी एकमेकांना ऍक्च्युली मदत करत होते. म्हणजे कोणतेही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करत नव्हते, ते प्रोत्साहन देत होते. मला वाटतं सल्ला मसलतीचं हे जे एक सौंदर्य आहे ते म्हणजे एकमताने निर्णय स्वीकारण्यात आहे. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळे सर्वजण सहमत होतात. अर्थात आपण बहुमताने पुढे जाऊ शकतो, पण मला असं वाटतं की खरं सौंदर्य तेव्हा आहे जेव्हा प्रत्येक जण माझ्या मतांना प्राधान्य मिळालं की नाही मिळालं ह्याची पर्वा न करता सर्वांनी जो मिळून निर्णय घेतलेला आहे त्याची जबाबदारी घेतो आणि तो निर्णय देखील स्वीकारतो. एक्झॅक्टली. तर ते एक सौंदर्य जे सल्ला मसलतीचं आहे ते इथून दिसतं. पण जेव्हा सर्व नियम पाळून सल्ला मसलत होते तेव्हा निर्णय सर्वानुमतेच घेतले जातात. म्हणजे सत्य इतकं स्पष्ट होतं की प्रत्येकासाठी हेच सत्य आहे. तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल? होय, आणखी अगदी बरोबर मॅडम, अत्यंत जे सांगितलंय तंतोतंत बरोबर आहे. आणखी एक मुद्दा जो खरोखर या ठिकाणी महत्त्वाचा आहे तो म्हणजे नक्की समस्या किंवा मुद्दा काय आहे हे समजून घेण्यासाठी योग्य प्रश्न विचारणे. कारण बऱ्याच वेळा असे घडते की जेव्हा जेव्हा चर्चा चालू असते तेव्हा आपल्याला असे वाटू लागते की आपल्याला नक्की मुद्दा काय आहे हे समजत नाही. त्यामुळे सर्वप्रथम मुद्द्यांचा अभ्यास केला पाहिजे. नक्कीच. जेव्हा तुम्ही सल्लामसलत करण्यासाठी एकत्रित याल तेव्हा समस्येची पार्श्वभूमी काय आहे ती समजून घ्या. आपण का जमणार आहोत, कशासाठी सल्ला हवा आहे आणि ते अधिक अर्थपूर्णपणे समजून घेण्यासाठी तुम्हाला योग्य प्रश्न विचारण्याचे कौशल्य अंगी असणे देखील आवश्यक आहे. खरंच आहे. जेणेकरून तुम्हाला योग्य उत्तरे देखील मिळतील. बरोबर आहे. हे अत्यंत महत्त्वाचं एक स्किल आहे जे तुम्ही सांगितलेलं आहे की खरोखर योग्य प्रश्न विचारून त्या प्रकरणातील तथ्य जी आहेत, फॅक्ट्स जी आहेत ती गोळा करायची. तुम्हाला माहिती नाही अशी अनेक फॅक्ट्स असू शकतात, काही माहिती त्या मुद्द्याबद्दल इतरत्र पसरलेली असू शकते, ते सुद्धा तुम्ही जमवू शकता. काही त्यांच्याकडे म्हणजे आपल्याकडे ऑलरेडी ती माहिती असू शकते, पण जेव्हा आपण ही सर्व तथ्य एकत्रित करतो तेव्हा आपल्याला अधिक तो मुद्दा स्पष्ट होतो की चर्चा कशाबद्दल किंवा निर्णय कशाबद्दल घ्यायचा आहे आणि तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे आणि अर्थपूर्ण मार्गाने योगदान देऊ शकतात. खरंच खूप छान. तर कदाचित हा सल्ला मसलतीचा प्रारंभ असू शकतो की तयारी करा. प्रथम वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी किंवा काय मुद्दा आहे त्याच्यावरती चर्चा करायची आहे त्याच्याबद्दल काहीतरी लिहून घेऊ शकतो आपण. आणि आपण आधी सांगितल्याप्रमाणे कधी कधी आपण आपल्या कल्पनांना आपल्या तथ्यांसह मिसळत राहतो, तर तसं करायचं नाहीये. पण जेव्हा आपण वस्तुस्थिती पाहतो तेव्हा आपले स्वतःचे पूर्वग्रह दूषित मन, आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी किंवा आपल्या स्वतःच्या कल्पनेपेक्षा त्यावर आधारित निर्णय घेणे हे खरोखर सोपं असतं आणि ते आवश्यक आहे. आपण काहीतरी ऐकतो आणि मग आपण कल्पना करू लागतो, ठीक आहे हे खूप चांगलं आहे, तर त्यामुळे सल्ला मसलत करताना काय करावे याची यादी तुम्ही करत आहात, तर त्यासाठी खरोखर एक व्यावहारिक यादी असली पाहिजे की जे तुम्ही प्रत्यक्षात सल्ला मसलत करत असताना करू शकाल आणि ती तुम्हाला आता सबमिट पण करायची आहे. त्यामुळे योग्य पूर्ण यादी करा. पुढे जाण्यापूर्वी मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सांगितलेल्या काही मुद्द्यांवर मी थोडासा पुन्हा एकदा जोर देणार आहे. जे आपण मुद्दे ऐकले आहेत, काही महत्त्वाचे गुण आणि अभिवृत्ती सुद्धा आहेत जे आपली सल्ला मसलत यशस्वी होईल याची खात्री करण्यासाठी आवश्यक आहेत.
तर हे मुद्दे असे आहेत, तुम्ही नमूद पण करून ठेवू शकता. आपण आपले विचार अत्यंत निष्ठेने मांडले पाहिजेत. तुम्ही प्रामाणिकपणा म्हणालेलाच आहात, तर ती एक भक्ती आहे. त्यामुळे हे मत सांगण्यामागे तुमचा खरोखरचा दुसरा हेतू नसावा. अगदी प्रामाणिकपणे तुम्ही हे मत मांडावं. तुम्हाला जे उपाय योग्य वाटतो तो तुमच्या चांगल्या समजुतीने तुम्हाला व्यक्त करायचा आहे. त्यामुळे थोडी पूर्वतयारी करा. आपल्यालाही खूप सौजन्याने, सभ्यतेने बोलावे लागते. कारण जर आपण सौजन्य, औदार्य आणि सभ्यतेच्या सीमा ओलांडल्या तर नक्कीच मतभेद तिथे होणार आहेत, वाद होतील. त्यामुळे सौजन्याने बोलावं लागेल, सन्मानाने बोलावे लागेल, इतरांचा आदर तुम्हाला करावा लागेल. कारण तुम्ही अशा बैठकीचा भाग आहे जिथे सर्व सदस्य आदरणीय सदस्य आहेत, त्यांना काही कारणांसाठी तिथे बोलवलेलं आहे. त्यामुळे आपण अर्थातच आपल्या अभिव्यक्तींमध्ये सन्मानाचे पालन केले पाहिजे. आपल्या बोलण्याने कोणाचे मन दुखावले जाणार नाही. जसं तुम्ही म्हणालात, अचूक शब्द तुमचे चांगले असले पाहिजेत, स्पष्ट असले पाहिजेत, काळजी तुम्ही याची घेतली पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि अर्थातच संयम, ज्यामुळे आपण गोष्टी अशा टोकाकडे नेत नाही पण संयमाने बोलतो. आणि आधी आपण थोडीशी चर्चा केलेली आहे त्याप्रमाणे आपण भावना प्रधान होऊन बोलायचं नाही आहे. कारण पुन्हा भावना देखील अडथळे आणू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही इतरांना ब्लॅकमेल करण्यासाठी भावनांचा वापर करू शकता की माझा मुद्दा ऐकून घ्या, आणि एखादी व्यक्ती तिथे रडत बसायला लागते, तो हे ब्लॅकमेलिंग झालं. त्यामुळे आपल्याला खूप संयमीपणे, काळजीने, सन्मानाने आणि आदराने बोलावे लागेल. आणि आपला सर्वांशी सल्लामसलत करण्याचा हेतू आहे तो म्हणजे सत्य शोधायचा आहे किंवा एखादा उपाय शोधायचा आहे जो व्यावहारिक आहे. मग वास्तविकपणे स्वतःच्या मताचा आग्रह न धरणे, कारण तुम्ही हट्टी असाल, तुमच्या मतांवर ठाम राहिल्यास हे शेवटी परत परत तुम्ही तणाव निर्माण कराल, भांडण, मतभेद आणि सत्य लपून राहील. म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा मी आग्रह धरतो तेव्हा मी सत्य अधिक झाकून ठेवत असतो. हे सुद्धा आपण, आपली ही जबाबदारी आहे की आपण हे असं करू नये. सो भावनिक राहून मी इतर सदस्यांच्या मनावर प्रभाव टाकत असतो जे सत्य पाहू शकणार नाही. आता सल्लामसलत करताना काय करावे, म्हणजे डूज ऑफ कन्सल्टेशन आहेत, त्याचं तुम्ही नोट्स केलेले आहेत. खूप परागजींनी पण सुंदर वर्णन आपल्याला सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारते, ठीक आहे? आता तुम्हाला अशा काही सल्लामसलतीचा विचार करायचा आहे जी कदाचित इतकी यशस्वी नव्हती, मे बी अयशस्वी सल्लामसलत झाली, पण आपल्याला विचार काय करायचा आहे की ती कशामुळे अयशस्वी झाली ह्याच्यावर विचार करायचा आहे. तर आता अशा गोष्टी आहेत ज्या आपण सल्लामसलत करत असताना करू नये, म्हणजे डोंट्स ऑफ कन्सल्टेशन. मग त्या सल्लामसलत करताना काय करू नये ह्याचा विचार करण्यासाठी 4 मिनिटं तुम्ही घ्या. सल्लामसलत करताना काय करू नये याची यादी तुम्हाला लिहायची आहे आणि मग त्यानंतर आपण आपली चर्चा पुढे सुरू ठेवूया. ग्रेट. तर सल्लामसलत अयशस्वी जिथे झालेली आहे आणि असं काहीतरी आपल्याला गोष्टी आहेत ज्या टाळल्या पाहिजेत, हे आपण आता विचार करणार आहोत. तर डोंट्स ऑफ कन्सल्टेशन. तर परागजी, मला असं वाटतं की तुम्ही छान मुद्दे सांगू शकाल सगळ्यांना. ओके, मला असे वाटते की मला आढळलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे सल्लामसलत करताना अलिप्त आणि निष्क्रिय राहणे, सल्लामसलतीत सक्रिय असणे आणि सहभागी होणे आवश्यक आहे. म्हणून स्वतःला गुंतवून ठेवलं पाहिजे, अलिप्त राहायचं नाही. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की इतर प्रसंगी आमच्यात कदाचित मतभेद असतील, परंतु वैयक्तिक मतभेद ते सल्लामसलत किंवा चर्चा करत असताना ते पुढे आणले नाही पाहिजे, तर ते सोडले पाहिजे तिथे. आणि तिसरी गोष्ट आहे की जी आपण कोणत्याही प्रकारे सल्लामसलतीवरती वर्चस्व गाजण्याचा प्रयत्न करू नये किंवा डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करू नये, किंवा इतरांचे जे विचार आहे त्यांना कमी लेखणे किंवा त्यांना टाळण्याचा देखील प्रयत्न हा सल्लामसलती दरम्यान केला जाऊ नये. ओके, खूप छान, खूप धन्यवाद. ॲक्च्युली तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे ह्याच्यात मांडलेले आहेत. दुर्दैवाने मी स्वतः एका सल्लामसलतीचा एक भाग होते जिथे माझ्यासोबत एक विशिष्ट घटना घडली होती. कारण तुम्ही जे मुद्दे सांगितले त्याच्यावरनं मला ती आठवली की तिथे असलेले लोक त्या विशिष्ट सभेचे सदस्य होते, ओके, त्या मीटिंगमध्ये, पण माझ्या विरुद्ध पक्षपातीपणा करत होते. का? की तेव्हा मी लहान होते आणि माझ्या वयामुळे त्यांच्या मनामध्ये पूर्वग्रह होते. साहजिकच त्यांच्याकडे जेवढा अनुभव होता त्यावेळी किंवा त्यांच्याकडे असलेल्या जेवढ्या पदव्या होत्या त्या माझ्याकडे नव्हत्या त्यावेळी.
पण मुळात हा माझ्यासाठी अत्यंत दुःखद असा अनुभव होता जो मी प्रत्यक्षात अनुभवला. कारण ती सल्लागार मीटिंग मध्ये जरी ती सल्ला मसलत बैठक म्हणून बोलावली गेली होती, पण मला सांगण्यात आलं की तू खूप लहान आहेस आणि तुला तो अनुभव नाहीये, त्यामुळे तू मतप्रदर्शन करायचं नाहीये, तू इथे बसून फक्त इतरांचं ऐकायचं आहे. मग मला एक लहानसं कार्य दिलं गेलं की ठीक आहे, तू नोट्स कर किंवा ह्याचे जे पॉइंट्स आहेत, मुद्दे आहेत ते लिहून काढ, असं छोटंसं मला काम देण्यात गेलं. त्यामुळे मुळात सल्ला मसलत करताना पूर्वग्रह दूषित आणि पक्षपाती होऊ नका असं पण मला म्हणावंसं वाटतंय की अशी सल्ला मसलत होणारच नाही. अगदी बरोबर आहे. तुम्ही जे बोलत आहात त्यामध्ये दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. इतरांसाठी गोंधळ निर्माण होईल किंवा कन्फ्युजन क्रिएट होईल तिथे अशी स्टेटमेंट करू नये. सल्ला मसलतीमध्ये नक्की काय घडतं आहे याच्यावरती लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि इतरांना गोंधळात टाकणारी मते द्यायची नाही कधी. परंतु मला असं विचारायचं आहे की जर ती व्यक्ती स्वतःच गोंधळलेली असेल तर मग काय करायचं इकडे? वेल, तर त्या विशिष्ट समस्येची किंवा त्या विशिष्ट सल्ला मसलतीमध्ये काय चर्चा केली जाणार आहे याची पूर्व माहिती किंवा जी त्याचा जो उद्देश आहे तो समजून घेतल्याशिवाय सल्ला मसलत करण्याशिवाय जाऊच नाही. बरोबर आहे. म्हणजे हे परत डूज मध्ये झालं की हे केलं तरच मग तुम्ही डोंट फॉलो करायचे आहे. सो अप्रतिम. मुळात खरं तर म्हणजे मी व्यत्यय बद्दल दिलगिरी आहे, पण खरं तर काही वेळा सल्ला मसलतीचा अजेंडा म्हणजे विषयपत्रिका तुम्हाला अगोदरच माहिती असते, करेक्ट? तेव्हा त्या विषयावर तुम्ही स्वतःचे संशोधन म्हणजे डूज मध्ये आपण ह्याच्याबद्दल चर्चा केली की तुम्ही त्या विषयाबद्दल समजून घेणं महत्त्वाचं असतं, तर बरं होतं. काही माहिती गोळा करा, कारण जर तुम्हाला सल्ला मसलतीचे प्रभावी सदस्य व्हायचे असेल म्हणजे तुम्हाला प्रभावीपणे मत मांडायचं असेल तर तुम्हाला चांगली माहिती असणं आवश्यक आहे. अर्थात इतर देखील त्यांची माहिती आणतील, आपापली सगळेजण तयारी करून येतील, परंतु तुम्ही त्या सल्लागार बैठकीत जाण्यापूर्वी तुमचा एक छोटासा होमवर्क जो आहे, गृहपाठ जो आहे तो करणं गरजेचं आहे. होय, निश्चितच केलाच पाहिजे तो. अगदी आणखी एक मुद्दा जो मला या विशिष्ट बैठकीत जाणवला की जिथे मला देखील पूर्वग्रहाचा अनुभव आला तो म्हणजे तुम्ही गर्विष्ठ होऊ नका किंवा अनादराने बोलू नका. जर मी तसे केले असते आणि माझ्याबद्दल पूर्वग्रह दूषित असलेल्या सदस्यांचा अहंकार किंवा अनादर केला असता तर मला शिकायलाच मिळाले नसते. खरंच. तर या सल्ला मसलतीच्या दरम्यान जे काही घडत होते आणि किंवा ज्या काही अर्थपूर्ण गोष्टी मला शिकायच्या होत्या त्यामध्ये मी पुढे जाऊ शकलो नसतो. त्यामुळे हे देखील इथे महत्त्वाचे आहे. आणि पुन्हा नक्कीच आणि आपल्या मतांवरती आग्रह करू नका, आपल्या मतांवरती इन्सिस्ट करू नका. हे देखील खरोखर सल्ला मसलतीमध्ये आपण नाही केले पाहिजे. खरोखर खरोखर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मला वाटतं की सल्ला मसलतीचा हा एक मोठा लाल दिवा आहे, डेंजर लाईट, रेड लाईट. खूप खूप धन्यवाद. आणि नक्कीच तुमच्याकडे आणखीन काही थोडे मुद्दे असतील तर आपल्याकडे थोडासा वेळ आहे, आपण ते मुद्दे घेऊ शकतो. हो, एक मुद्दा असा आहे की सल्लागार बैठकीमध्ये अतिउत्साही होऊ नका. बऱ्याच वेळ काही सदस्य हे उत्तेजित होत असतात. कदाचित तुमच्याकडे जास्त माहिती असली तर असं वाटतं की नाही, माझा सर्वोत्तम मुद्दा आहे, पहिले मला बोलू द्या. तर तुमच्याकडे सामायिक करण्यासाठी किंवा शेअर करण्यासाठी नवीन माहिती असेल जी सल्ला मसलतीच्या बैठकीमध्ये उपयुक्त ठरू शकेल, निश्चितच दिस इज अ व्हेरी गुड पॉइंट. परंतु त्या बैठकी दरम्यान अतिउत्साही होऊ नका. इतरांना बोलायची देखील, जेणेकरून इतरांना बोलायची संधी मिळणार नाही असं नको व्हायला. तर संयम अगोदर आपण बोललो होता तर आवश्यक आहे. तर मग दुसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे निर्णयासाठी घाई करू नका. त्यामुळे निष्कर्षापर्यंत जर पोहोचायचे असेल तर सल्ला मसलत बैठकीमध्ये पुरेसा वेळ हा घालवला पाहिजे. कारण बहुतेक वेळा आपण निर्णय घेण्यासाठी घाई करत असतो तेव्हा निर्णय चुकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सल्ला मसलत बैठकीमध्ये निर्णय घेण्यासाठी घाई कदापि करू नये. अगदी अगदी. पण असं मला वाटतं थोडंसं की जेव्हा खूप चर्चा होत असते आणि खरोखर सल्ला मसलत पुढेच जात नसते, कारण खूप लोक सतत काहीतरी बोलतायत, मांडतायत,
तेव्हा काय करायला पाहिजे? होय, खरं तर त्यावेळी मला असं वाटतं की काही सदस्य सल्लागार जी मंडळी आहे त्या सदस्यांनी आठवण करून देऊ शकतात, इतर सर्व मेंबर्सला आठवण करून देऊ शकतात की आपण आपल्या अजेंड्यावरती लक्ष केंद्रित करूयात, जेणेकरून सर्व सदस्यांनी देखील याची काळजी घेतली पाहिजे की आपण आपला जो मुख्य मुद्दा आहे किंवा ज्या मार्गापासून दूर भरकटले जाऊ नये. अगदी नक्कीच हे करता येऊ शकते की हेतू काय आहे या सल्लागार बैठकीचा, तो परत एकदा सांगितला जाऊ शकतो. येस. आणि मग पुढचा जो मुद्दा आहे तो आहे म्हणजे अंधश्रद्धा आणि अतार्किक विश्वास असणे. त्यामुळे सल्लामसलतीची जी बैठक आहे त्या दरम्यान जर तुम्ही एखाद्या गोष्टीवरती किंवा कशावरही आंधळा विश्वास जर ठेवलात तर त्यामुळे सत्य शोधण्यासाठी किंवा तुम्हाला ज्या सत्याचा जो व्यवहार्य उपाय आहे तो शोधण्यासाठी अडथळा येऊ शकते. मग पुढचा मुद्दा असा आहे की तुम्ही तथ्यांसह बोला, स्पीक विथ फॅक्ट्स. तर बैठकी दरम्यान स्टिरियोटाइप किंवा सामान्यीकरण कुठल्याही गोष्टींचं करू नका. खरंच आहे, खरंच आहे. खूप चांगले मुद्दे आहेत आणि खूप धन्यवाद तुमचे. ॲक्च्युली मला वाटतं की सल्लामसलत प्रक्रियेत करू नये त्यापैकी एक म्हणजे समोरच्या व्यक्तीची प्रतिष्ठा कमी करणे किंवा त्यांना आदर न देणे. त्यामुळे आपण कोणाचा अनादर करू शकत नाही. आपण इतर व्यक्तींच्या विचारांना आणि दृष्टिकोनाला कमी लेखू शकत नाही आणि स्वाभाविकपणे कोणाचाही अपमान करण्यास आपण आपण कुठलीही गोष्ट अशी करायची नाही ज्यामुळे कोणाचा अपमान होणार आहे. कारण या अशा गोष्टी आहेत ज्या खरोखरच सल्लामसलत करण्याच्या प्रक्रियेत अडथळा आणतील आणि अत्यंत वाईट भावना निर्माण करू शकतील, ज्या आपल्यापैकी कोणालाही अनुभवण्याची इच्छा नाहीये. कारण सल्लामसलतीत कोणीतरी भांडण करायला लागलं तर नक्कीच आपल्याला ते अनुभव अतिशय नकारात्मक असतील आणि आवडणार नाही. आणखीन काही मुद्दे आहेत का तुमच्याकडे? नक्की मॅडम, आपण इतरांबद्दल निर्णय घेऊ नये. म्हणजे दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात आक्रमण करू नये, तसं आक्रमक होऊ नये. हे जे दोन मुद्दे आहेत ते समजून घेणे महत्वाचे आहे की आपल्या दृष्टिकोनात आपण निर्णयक्षम आणि आक्रमक होऊ नये. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यामुळे खरोखरच दुर्भावना किंवा वितुष्टाचा प्रसंग येणार नाही. म्हणजे भांडण तंट किंवा काहीतरी तिथे आणखीन कुठल्या प्रकारचं काहीतरी मोठा वाद होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. ही काळजी आपल्याला खरोखरच घेणं आवश्यक आहे. कारण काहीही असो, सामंजस्यपूर्ण चर्चेचा परिणाम म्हणजे प्रकाशावर प्रकाश पाडला जातो. आणि जर दुर्भावना असेल, मतभेद असेल, मतभेदाचे प्रसंग सतत होत राहतील तर तो अंधारच राहील आणि ती सल्लामसलत होणारच नाही. विचारांची एकता आणि संपूर्ण ऐक्य तुम्हाला माहिती आहे, मग तेच सल्लामसलत करत असलेल्या सदस्यांमध्ये अस्तित्वात नसावे का? तर ऑफकोर्स असायला पाहिजे. नाहीतर तो गट नाहीसा होईल, तो विखुरला जाईल आणि ती जी बैठक आहे खरोखरच निष्फळ होईल. त्यामुळे कोणत्याही सल्लामसलतीच्या यशाचे केंद्र निश्चितपणे पूर्ण ऐक्य आणि सुसंवाद आहे असं मला वाटतं. आणि प्रत्येक सदस्याने आपलं मत मांडण्यासाठी परिपूर्ण स्वातंत्र्य वापरणं हे अत्यंत आवश्यक. त्याला ते मिळायलाच पाहिजे स्वातंत्र्य, निश्चितच. म्हणून आपण कोणालाही रोखू नये. म्हणजे तुम्ही म्हणाले आक्रमक होऊ नये. मग व्यक्ती त्याच्याकडे असलेल्या पुराव्यांचे सादरीकरण होणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार दिला पाहिजे की त्याला जे बोलायचं ते बोलू दिलं पाहिजे. जर दुसऱ्या व्यक्तीने त्याचा विरोध केला आणि म्हटलं नाही तू बरोबर नाहीयेस, त्याने अति उत्तेजित होऊ नये की नाही माझा ऐका मीच बरोबर नाही. कारण जर प्रश्न आणि प्रकरणांची चौकशी किंवा पडताळणी झालीच नाही तर कोणी सहमत होणारच नाही. बरोबर आहे. आणि सल्लामसलतीत मांडलेली वैविध्यपूर्ण मतं जर समजून घेतली जाणार नसतील तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आपल्याकडे असलेल्या या मर्यादित वेळेमध्ये ना खरोखर आपण सल्लामसलत करण्याच्या हेतूबद्दल आणि सल्लामसलतीत काय करावे म्हणजे डूज ऑफ कन्सल्टेशन आणि काय करू नये डोंट्स ऑफ कन्सल्टेशन असे बरेच अनुभव आणि विचार सामायिक केलेले आहेत. आता आपण आपल्या अंतिम स्वाध्यायाकडे आलेलो आहोत जे या सत्राचं स्वाध्याय आहे. तर प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही कृपया सल्लामसलत करण्याच्या उद्देशाबद्दल एक कलात्मक मनाचा नकाशा बनवायचा आहे. म्हणजे त्याला काय म्हणतं, मनाचा नकाशा, यू ऑल नो माइंड मॅप. तर आर्टिस्टिक माइंड मॅप तयार करायचा आहे. मला खात्री आहे की मनाचा नकाशा म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे. माहीत नसेल तर प्लीज गुगल करा किंवा इतर आता अनेक
साधनं आहे त्याच्यामधनं ते शोधू शकतील की माइंड मॅप काय आहे. सल्लामसलत करण्याचा हेतू हा पहिला आहे. सल्लामसलत करण्यासाठी काय करावे आणि सल्लामसलत करताना काय करू नये याबद्दल एक माइंड मॅप तुम्हाला तयार करायचा आहे. ठीक आहे. मग जेणेकरून सल्लामसलत यशस्वी होईल. ऑफकोर्स तुम्ही डिजिटल माइंड मॅप करू शकता जो तुम्ही शेअर करू शकता, कारण त्याची लिंकही शेअर करता येते. नंतर त्याचा संदर्भ देऊ शकता. तुम्ही ते इतर सदस्य किंवा इतर जे तुमच्याबरोबर शिकणारे आहेत त्यांच्याबरोबर सामायिक करू शकता. काही सल्लामसलतीत कारण सहभागी होऊ शकतात आणि तुम्हाला सेवा अध्ययन कृती करताना सल्लामसलत करायची आहे. त्यामुळे तुमचे निष्कर्ष, तुम्ही तयार करत असलेले तुमचे मुद्दे या चर्चेचा भाग नसलेल्या इतर लोकांसाठी सुद्धा नक्की उपयोगी ठरणार आहे. काही ॲप्स सुद्धा आहेत जिथे तुम्ही डिजिटल माइंड मॅप तयार करू शकता. ऑलराईट, तर आम्हाला नक्कीच हे माइंड मॅप बघायला आवडणार आहे. सल्लामसलतीची जी कला आहे त्याबद्दलचं जे सत्र आहे ते इथे संपलेलं आहे. धन्यवाद.